आप्पे आमची कलेक्टर या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल की आप्पे अर्जुनचं, आर्याचं, पूर्ण पोलीस कमिटीचं आणि कलेक्टर ऑफिसमधल्या काही माणसांचं सिक्रेट मिशन चालू होतं. त्या सिक्रेट मिशनमध्ये काही टीप हाती लागल्यामुळे अर्जुन जिथे ड्रग डीलर असतो तिथे धाड टाकायला जातो. पण काही कारणामुळे अर्जुनला तिथे जायला उशीर होतो आणि तिथून मॉन्टी सत्तू हा तिथून फरार होतो. अर्जुन खूप प्रयत्न करतो आणि शोधण्याचा प्रयत्न करतो, पण तो त्यांच्या नाकाखालून पळून जातो. अर्जुनला ह्याचा खूप राग येतो. तो त्याला खूप पाठलाग करतो, पण तो काही त्याच्या हाती लागत नाही. शेवटी तो आता दुसऱ्या टिपची वाट बघत असतो. तेवढ्यातच त्याला आप्पीचा फोन येतो आणि आप्पी विचारते की काय झालं, तो भेटला का मॉन्टी सत्तू. त्यावर अर्जुन म्हणतो की माफ करा मॅडम, मी धाड टाकली, पण तो मॉन्टी सत्तू आमच्या हातातून पळून गेला. त्यावर आप्पी बोलते काय. त्यावर अर्जुन बोलतो की हो मॅडम, माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. त्यावर आप्पी बोलते की असा कसा काय तो पळून गेला. त्यावर अर्जुन म्हणतो की मी तिकडे जात असतानाच त्याला भनक लागली की आपल्या इथे रेड पडणार आहे. तो इथून सगळं सामान घेऊन फरार झाला आहे आणि आता आपल्याला दुसऱ्या टिपची वाट बघावी लागणार आहे. त्यावर आप्पी म्हणते की बरं, आणि ती फोन कट करते. तिथून अर्जुन म्हणत असतो की आय एम सॉरी मॅडम, माझी चूक झाली, पण मला एक अजून चान्स द्या, मी नक्कीच त्याला शोधून काढेल. ती रागाने फोन कट करते आणि विचार करते असं कसं काय होऊ शकतं. एवढी चांगली टिप मिळाल्यानंतर सुद्धा तो आपल्या नाकाखालून कसा पळून जाऊ शकतो. तिला त्याचे खूप राग येतो आणि तिच्या मनात हेच चाललेलं असतं की ह्याची कशी एवढी हिंमत आहे, त्याला कसं कळालं की तिथे ते धाड टाकणार आहेत, म्हणजे नक्कीच ह्या पोलीस चौकीतला सुद्धा त्याला एक कोणतरी मिळालेला असणार आहे. त्यावर आप्पी वेगवेगळा विचार करायला लागते आणि गायतोंडेला फोन करून सांगते की गायतोंडे, लवकरात लवकर तुम्ही दुसरी टिप किंवा दुसरीकडे शोधण्याचा प्रयत्न करा, तो आपल्या हाताखालून पळून गेलाय. त्यावर गायतोंडे सुद्धा शॉक होतात आणि म्हणतात की कसा काय मॅडम. त्यावर आप्पी सांगते की त्याला पोलीस रेड मारणार आहेत हे आधीच कळायला मिळेल, तो तिथून फरार झाला. गायतोंडे म्हणतात काळजी करू नका मॅडम, मी आता लगेचच तपास चालू करतो. इकडे अमोल परत आपल्या पुण्यात आलेला असतो. पुण्यात तिथून तिथे खेळत असतो आणि दिप्या आपला कामाला रोजच्या चाललेला असतो. तेव्हा अमोल येतो. अय मामा, तू माझा मामा आहे करून खुशीत म्हणत असतो. त्यावर दिप्या म्हणतात अहो काय हो लाडके भाची, आज काय तुम्हाला झालं, आज तुमची स्वारी खूप खुशीत आहे. त्यानंतर अमोल म्हणतो की तूच फक्त मामा आहेस, तू माझा खरा दोस्त आहेस, मला माहिती आहे तू माझी खूप मोठी मदत करणार. त्यावर दिप्या म्हणतो की काय रे बाबा, आता तुला कसली माझी मदत पाहिजे, तुम्ही भाचे सरकार सांगाल ते आम्ही करणार, तुम्ही फक्त सांगा, हुकूम सोडा. त्यावर अमोल म्हणतो की मामा, मी तुला जे सांगतो ते खरंच कोणाला सांगणार नशील तर मला तुला एक गोष्ट सांगायचं आहे. तर दिप्या म्हणतो असं काय आहे रे बाबा, तुला सगळं कोणाला सांगायचं नाही आणि मला सांगायचं आहे. त्यावर अमोल म्हणतो की मामा, मी शोधून काढले माझे बाबा कोण आहेत. मी खूप चौकशी, म्हणजे मला असं वाटतंय माझे बाबा मला भेटले. त्यावर दिप्या शॉक होतो आणि म्हणतो की तुला कोणी सांगितलं तुझे बाबा कोण आहेत. त्यावर अमोल म्हणतो की मला माहिती आहे, माझे बाबा ते मास्टर आहेत. त्यानंतर दिप्या म्हणतो तुला कसं काय कळालं. त्यानंतर अमोल म्हणतो की मानी मला काही बाबांच्या गोष्टी सांगितल्या होत्या, त्या सगळ्या मी चेक केल्या तर मास्टरांच्या आणि माने सांगितलेल्या गोष्टी सगळ्या एकच आहेत. माने सांगितलेला पासवर्ड आणि आपल्या बाबाच्या पासवर्डचं नाव हे सगळं एकच आहे. मला कन्फर्म वाटतंय की तेच माझे बाबा आहेत. त्यावर दिप्या म्हणतात की हो बाळा, तेच तुझे बाबा आहेत. आणि दिप्या त्याला खरं सांगतो की तुझेच बाबा आहेत. त्यानंतर अमोल खुश होतो आणि म्हणतो की ये, माझेच बाबा आहेत मास्टर. त्यावर अमोल म्हणतो की आता काहीही झाली तरी मी बाला आणि माला एकत्र आणणार. त्यावर दिप्या म्हणतो की हो, पण कसं रे. त्यानंतर अमोल म्हणतो की तू तर माझा खरा दोस्त आहे, तू मला मदत करणार ना मला आणि बाबाला एकत्र आणायला. त्यावर दिप्या म्हणतो की काय रे, तुला कसली मदत पाहिजे सांग मला. त्यावर अमोल म्हणतो की माला आणि बाबाला काही करून आपल्याला एकत्र आणायचं आहे आणि ते पुढं काय करायचं हे आपण नंतर ठरवू असं बोलतात. त्यावर दिप्या म्हणतात की हे भाचे सरकार, तुमची आता दुनिया इकडची तिकडे दुनिया झाली तरी चालेल, पण मला आणि बाबाला आपण एकत्र आणायचं म्हणजे आणायचंच. त्यावर अमोल म्हणतात की आता माझे मामा आणि बाबा एकत्र येणार आणि माझा मामा माझ्यासोबत आहे. ते खूप खुश होतात आणि तिथून निघून जातात. तेव्हा अमोल परत मनातल्या मनात विचार करत असतो की आता काहीही झालं तरी मा आणि बा एकत्र येणार म्हणजे येणारच. इकडे रुपालीला खूप टेन्शन आलेलं असतं की असं कसं काय
आपल्याला धमकी येतात, माझ्या पुढे प्लॅनचं काय होणार. ती मनातल्या मनात असा विचार करत असते की जर आप्पी आणि अर्जुन सारखेच एकत्र येत राहिले तर माझ्या प्लॅनचा काही उपयोग होणार नाही. मला काहीही करून आप्पीचं आणि अर्जुनचं लग्न तोडायचं आहे आणि आर्याचं आणि अर्जुन भाऊजींचं लग्न लावून द्यायचं आहे. कारण जर अर्जुन भाऊजींचं आर्याचं लग्न झालं तरच अर्जुन भाऊजी अमोलला कायमचं इकडं आणतील आणि अमोल आप्पीपासून कायमचा तुटेल आणि अमोल माझ्यापाशी कायम राहील. तिला अजूनही असं वाटत असतं की अमोल हे आप्पीचं बाळ नसून हे तिचंच बाळ आहे. अमोलला तिच्या रुपालीपासून लांब करून आप्पीला दिल्यामुळे रुपालीच्या मनात तिच्याबद्दल खूप राग असतो. त्यानंतर ती असा विचार करते की एकदा अमोल इकडे आला की आप्पीसाठी ह्या घराचे दरवाजे कायमचे बंद होतील. आणि ती आर्याला फोन करते आणि सांगते की काय झालं, अर्जुन भाऊजी अजून आप्पीसोबतच आहेत का. त्यानंतर आर्या म्हणतात की हो, त्यांचं एक सिक्रेट मिशन चालू आहे, मी आत्ता कामात आहे, नंतर फोन करते. त्यावर रुपाली म्हणते की हां, ते कामात राहूनच आप्पी कायमच्या अर्जुनला घेऊन जाईल, मग तू बस तिकडे तशी सिक्रेट मिशन प्लॅन करत. त्यावर आर्या म्हणते काय करू जाऊ बाई. त्यावर रुपाली म्हणते की तू त्यांना जर काहीही झालं तरी जवळ येऊन देऊ नकोस. त्यावर आर्या म्हणते की हो मॅडम, माझ्या लक्षात आहे, मी करते, मला जेवढं होतं तेवढं मी करते. इकडे अर्जुनला खूप पश्चाताप होत असतो की तो माझ्या हातून सुटून गेला. तो जिथून तो पळून गेला तिथला ड्रग्सचा माल सगळा जप्त करतो आणि तिथल्या पूर्ण परिसराचा तपास करतो आणि त्यात काही वस्तू अर्जुनच्या हातात लागतात आणि अर्जुनला त्याच्याजवळ जाण्याचा अजून जवळचा मार्ग दिसतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो की पळ म्हणती, तू किती वेळ आणि कसा पळतोय तो पण मी बघतोच. आता तुला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. तू आता फक्त बघच, तू एकदा माझ्या कचाट्यात सापड, मग तुला दाखवतो काय असतं पोलिसांच्या नाकाखालून पळून जाणं. आप्पी गायतोंडेंना बोलवून आणि सगळ्या पोलीस कमिटीला बोलवून अजून एक मीटिंग करते आणि त्या मीटिंगमध्ये दुसरं मिशन प्लॅन करायचं ठरवतात. इकडे मॉन्टी खूप चिडलेला असतो आणि तो त्या अजून आप्पीला धमकी देण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि धमकी देताना आप्पीला यावेळेस लास्ट वॉर्निंग देतो की आत्ता जे केलं मॅडम ते पुन्हा करू नका, नाहीतर खूप अंगलट येईल तुमच्या ह्या सगळे प्रकरण. तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणातून जेवढा लांब राहाल तेवढं तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी चांगलं आहे. त्यानंतर आप्पी अजूनच चिडते. मी म्हटलं होतं ना, ह्याचा काहीतरी वीक पॉईंट आहे आणि हा आपल्या कचाट्यात सापडणार म्हणजे सापडणारच हे म्हणते आणि म्हणते की हा नक्कीच आता बघा मोठी चूक करतोय की नाही. त्यावर गायतोंडे म्हणतात की हो मॅडम, तुम्ही मागच्या वेळेस म्हणाला होता की हा चूक करणार, तर त्यांनी ती चूक केली आणि म्हणून आपल्याला ही टीप भेटली. त्यावर आप्पी म्हणते की आता काहीही झालं तरी आपण हा तपास थांबवायचा नाही आणि आता आपण असं काहीतरी करू की तो जो स्वतःहूनच आपल्यासमोर येईल आणि एकदा का तो आपल्यासमोर आला की त्याला दाखवू काय असतं कलेक्टर ऑफिसच्या आणि पोलिसांशी पंगा घेण्याचे. त्यानंतर तेवढंच हा सगळा विषय चालू असताना आप्पी सगळे तिकडून निघून जातात आणि आप्पी अर्जुन तिथे थांबतात. अर्जुन खूप मनापासून म्हणतो सॉरी, माझ्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली, माझ्या हातून तो पळून गेला. त्यावर आप्पी बोलते की ठीक आहे रे अर्जुन, होत राहतं ह्या सगळ्या गोष्टी, तू नको मनाला लावून घेऊ, आपण पुढं काय करायचं हे ते बघत राहू आणि दुसरा मिशन प्लॅन केलो, आत्ता नाही भेटला तो नंतर नक्की भेटेल. तू काय मुद्दामून केलंयस का, तुझ्या काही मनात नव्हतं, तू थोडीच त्याला सपोर्ट करतोस, भेटेल तो. त्यावर अर्जुन म्हणतो की अगं आप्पे, इतक्या जवळ येऊन सुद्धा भेटला नाही याचं खूप वाईट वाटतंय मला. त्यावर आप्पी म्हणतात की जाऊ दे, झालं गेलं ते सगळं सोडून दे आणि आपण नव्याने प्रयत्न करून त्याला पकडण्याचा प्रयत्न करू. त्यावर अर्जुन म्हणतो की हो, ह्या वेळेस काही झालं तरी त्याला माझ्या हातून सुट्टी नाही, आता मी त्याला फक्त दाखवतोच काय असतंय ते. त्यावर आप्पी म्हणतात की जास्त राग करू नको, डोकं शांत ठेवा, आपण बघू पुढं काय करता येते ते आणि त्याला लवकरात लवकर पकडून हा विषय इथेच संपू. त्यानंतर अर्जुन म्हणतो हो आणि इकडे दोघं वेगवेगळ्या विचारात बसलेले असतात आणि आप्पे आमचे कलेक्टर हा भाग इथेच संपतो. तुम्हाला जर या भागाच्या अपडेट्स पाहायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.